हे वरचं कवच कुठे जातं असं त्यांना प्रश्न पडलेला. वडे बनवते, खा आणि जावा. काय असे काय माझ्याकडे बघताय? दोघांना पण बाहेर जायची घाई झालेली आहे. 5:30 वाजल्यापासून. त्याच्यामुळे दोघांना आता बांधून ठेवलेलं आहे. बाहेर पूर्ण अंधार आहे आणि पाऊस पण पडत होता मग अशी बारीक बारीक. असं त्यांचं नेहमी सकाळचं असतं. काय झोपा. आत्ता त्यांना कुणालच्या बाबांनी बाहेर म्हणजे इथे बांधलं आणि ते आता बाहेर गेलेत ते बाथरूममध्ये. तुम्हाला टायमिंग दाखवते. हे बघा, हे घड्याळ पण आपलं पुढे आहे 10 मिनटं. असं असतं त्यांचं. काळो काय ना बाबा, थांब जरा उजडू दे मग सोडते. वाघ्याला खूप घाई असते बाहेर जायची. म्हणजे कधी एकदा दरवाजा खोलतोय ना असं त्यांना होतं. त्यांना आता बाहेर नेऊन आणलं, म्हणजे बाथरूमला त्यांना नेली होती सू करायला. पण दोघांचं लक्ष कुठे बाहेर जायच्या तयारीमध्ये. त्याच्यामुळे पुन्हा घरात आणली आणि त्यांना बांधून ठेवली. ह्या सगळ्या गोष्टी असतात. पांढऱ्या काय झोपा जरा वेळ, जरा वेळ झोपा. बाहेर जरा उजाडलं ना का मग सोडते तुम्हा दोघांना. जंगली बघ, जंगलीचा कान बघा कसा वाकडा झाला आहे. अजिबात मस्काला लावायचं मला. हे असं असतं रोजचं. बघ बघ बघ, फटका दे. कुणालच्या बाबांचं झोपूनच देत नाही दोघं. जाम हैराण करतात त्यांना. नाही सोडणार, थांबा जरा बाहेर आहे ना काळो काय, उजडू दे जरा. थांब जरा 1 मिनटं, तुम्हाला मी दाखवते खोलून. किती काळो काय बघा बाहेर. तरी पण ह्यांना या अंधारातनं त्यांना बाहेर जायचं असतं. ऐकत नाही, जरा पण ऐकत नाही. जास्त करून वाघ्या त्याचं खूप लक्ष असतं बाहेर. थांब जरा वेळ उजडू दे मग दोघांना सोडणार. समजलं? सोडणार. बसा थोडा वेळ बसा. हां, शेपटी नाही हलवायची. तर मी चहा ठेवते. बाबासाठी चहा ठेवते. बसा येते गपचूप. तर दोघांना असं वाटलं की मी सोडते म्हणून नुसते उड्या मारवते. बघा चहा ठेवले. आता बाहेरच्या दारं खिडक्या सगळं खोलायचे. अरे मस्त. अरे देवा, इकडे जा. अरे शेरू जा बाहेर. शेरू चल बाहेर. कुठे करायचं. चला या. चला आता नाही पाऊस आहे का. वर ठेवलं लावून त्याला उंदीर लागून गेला. तर मुंग्या त्या काल मुंग्या होत्या ना सकाळच्या काका बोलवले ना झाकून अगं ना गवत चाललेलं. अरे मरणार नाही ते. पाऊस आहे ना आता. पावसात काय होतं, हे खालचं बारकर आहे ना ते. अरे जेवढं हातात भेटतं तेवढं उगत जायचं. हे नंतर पण होतंय. अरे पण ते बारीक असतं ना ते बरं, ते वाढतं ना मग असं होतं. अरे खायला काय वडे बनवायचे काकडीचे. बोल आता बनवते नाश्त्याला. मग बनवायची तर बनव, मला काय खाणार कशावर हो. मला काय खायला काय निस्ते खाणार. निस्ते पण छान लागतात. मग काय हो त्याच्यावर वड्यांबरोबर गेले. हा माकडं आलेत बोला सकाळी सकाळी. आणि बापरे आमच्याकडे पण भरपूर माकडं आहेत. आता लक्ष गेलं कुणालच्या बाबांचं. खूप हैराण करतात माकडं आमच्या इथे पण. आता आपली कशी इथे झाडं अजून लहान आहेत आणि त्यांना असं दिसत नाही काय धरलेलं वगैरे. त्याच्यामुळे इकडे येत नाही. नाहीतर आमच्या इथे ना बाकीची जी घरं आहेत ना तिथं खूप हैराण करतात. काही ठेवत नाही. भाजीपाला लावलेला काही ठेवत नाही ते. आता ती समोरची झाडं की नाही हल्ली तेव्हा बघितलं तर माकड दिसलं. आवाज कर. ऐकलं काय. त्यांना एकदा माहिती पडलं ना इथे आहे म्हणून रोज येणार. रोज काही ठेवणार नाही. बाकी सगळं ओरबाडून खातात. मग सगळं ओरबाडून काय घरात पण शिरतात. हां, घरातलं भाजीपाला, कांदे, बटाटे, गहू, तांदूळ जे मिळेल ते सगळं उघडून खातात डब्यातलं. एवढं ते माकडनं हैराण करतात. ते आमच्या काकी बरं सांगत होत्या की खूप हैराण करतात म्हणून. शेरू ये असू दे ना, ते माकडांच्या मागं जाऊ दे.
ते बघ ते बघ भागाला बघितलं किती मस्ती आहे ती बघा ते बघा. या लवकर या. कुकर ठेवला गॅसवरती आणि आता मी आलेली आहे बागेमध्ये. फुलं वगैरे काढून घेतली मगाशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सुरू झालेलं आहे आपलं रुटीन. कुणालच्या आव्हानं म्हटलं चला तर काय येत नाही आहेत. जरा ना इकडचं बघायचं बाकी होतं, बघते मी. हे बघ काय मस्त झालं आहे, वांग्याची रोपं मस्त झालं आपल्या. हे बघ किती पानं फुटले फटाफट, छान झालं आहे. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला एक कमेंट होती ताईंची, म्हणजे केळीचं घड असं ना त्याच्याबद्दल त्यांना असं कुतूहल आणि म्हणजे कमेंट होती त्यांची की केळफुलाचं जे वरचं कवच असतं ना, जेव्हा आपण सोलतो ते साल वरचे आपण काढून घेतो, पण केळी जेव्हा बाहेर येतात तेव्हा ती वरचं जे असतो भाग तो कुठे जातो असं त्यांना प्रश्न पडला होता. तेवढं चला तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतेच कुठे जातं ते. पण असे प्रश्न बघा पडतात, म्हणजे कोणाकोणाला बघा माहिती नसतात ह्या गोष्टी. त्याच्यामुळे त्यांनी हा जो प्रश्न केला ना खूप चांगला प्रश्न केलेला आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की नाही थोडंफार दाखवावं, तुमचे शेअर करावं. ह्या सगळ्या गोष्टी आम्हालासुद्धा नव्हत्या माहिती. आता ह्या अनुभवातून आम्ही सगळं शिकलेलो आहोत. तर तिथे पण आपला बघा वेलची केळी आहे ना, ते पण तुम्हाला पाहिजे दाखवते, पण हा आता सध्या जवळ आहे त्याच्यामुळे हेच दाखवते. तर हे आपलं केळफूल अजून ते तयार नाही झालेलं आहे, अजून केळी की नाही यातनं बाहेर पडतील. आणि हे वरचं कवच कुठे जातं असं त्यांना प्रश्न पडलेला. तर हे बघा हे तुम्हाला आता दिसतंय एक कवच, हे की नाही आपोआप गळून जातं जेव्हा ही फुलं बाहेर पडतात. हां, मग ते आपोआप हे ना गळून जातं, खाली पडतं. हे बघा तुम्हाला दिसेल, हे बघा हे सगळं खाली पडलेलं आहे ना, ह्या सगळ्या वरची जे कवच असतं ना ते हे पडलेलं आहे आपोआप. आता ह्याचा वापर खत म्हणून होतो. हे आम्ही फेकत नाही, हे सगळं म्हणजे सगळं गळून गेलं ना का मध्ये एकत्र जमा करायचं आणि खत म्हणून ह्याचा वापर होतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण असं कुतूहल बघा, असं कोणाकोणा गोष्टी माहिती नसतात, त्याच्यामुळे म्हटलं दाखवूया. आणि ही केळी बघा किती छान अशी दिसतात आता. हां खूप आहेत खूप आहेत. आता हा घड तयार व्हायला कमीत कमी 3.5-4 महिने जातातच, म्हणजे एक 3-3.5 महिने हां लागतातच. आता हा जो केळीचा खोका आहे ना तो पण कसा लगेच काढायचा नाही, म्हणजे केळी सगळी बाहेर आल्यानंतर लगेच नसतो काढायचा, एक 15 दिवस तरी ठेवायचा. त्याच्यामध्ये ना काहीतरी रस असतो आणि त्या रसामुळे काहीतरी असतो पदार्थ, आता मला पण नक्की माहीत नाही, त्याला काहीतरी म्हणतात गावच्या भाषेमध्ये. पण तो जो रस असतो ना त्याच्यामुळे ही केळी आहेत ना छान अशी तयार होतात. त्याच्यामुळे हां भरगत तशीच काढत नाही असं आहे ते. तुम्हाला पाहिजे वेलची केळी दाखवते, थांबा 1 मिनटं. ते बागे ये दोघं जण बघा आत्ताशा आलेत. हे बघा आता हे वेलची केलं आहे ना त्याचं कसं गळून गेलेलं आहे, वेलची केळीचं बघा अजून ते ना गळतं आहे. जशी जशी ती केळी बाहेर येणार तसं तसं ते गळत जातं. आणि हे बघा हे खाली पडलेलं आहे. काय झालं शेरू, हे असं असतं सगळं. हां तेच. आणि ही पण आपली वेलची केळी छान आहे, ही ऐकलं का, साईज व केळीचा मस्त आहे, छान आहे हा घड. तर केळफुलं आम्ही खात नाही का असा पण प्रश्न होता आम्हाला. तर हे आहे ना केळफुलं आहे ना, म्हणजे ही जी आपली केळ आहे ना, जेवढे पण केळफूल निघतात ते सगळे कडू असतात. त्याच्यामुळे म्हणजे भाजी कशी खूप अशी चुरून चुरून घ्यावी लागते. अशी बनवते मी, पण जास्त अशी आता आवडत नाही आम्हाला खायला, असं हवे तसं नाही. पण ही जी वेलची केळी आहे ना तिचं जे केळफुल आहे ना ते एकदम मस्त आहे. त्याच्यामुळे वेलची केळ्याची भाजी आहे ना मी म्हणजे करते केळफुलाची त्या भाजी. पण हे केळफुल आहे ना जास्त मी नाही घेत करायला, असं आहे ते. कोणाकोणाला देऊन टाकायचं. ते बघा ते सगळं लावलेलं काय तिथे दोघंजणं सगळं हे करून टाकतात, वाघ्या शेरू ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला बेटा चला चला, काय झालं, चला चला, खेळून नाही झालं अजून, खेळा थोडा वेळ अजून. कोणाला शेरूला ना, हे बघा हे बघा, इकडे नाचू नका रे, सगळं हे करतात खेळायच्या ह्याच्यामध्ये ना, त्यांना कसलं भान राहत नाही आणि सगळं मग खराब करून टाकतात. मग वेली काय आलेल्या असतात त्या, त्याच्यामुळे ह्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. इकडे बेटा इकडे, तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. तर ही काकडी आता घेतले तवसा ह्या काकडीचे म्हणजे तवसाचे वडे बनवते थोडेसे नाश्त्यामध्ये. आणि हा दुधी काल काका देऊन गेलेत, त्यांच्याकडे दुधी आता धरत चाललेला आहे.
तर असं देवाणघेवाण असते, म्हणजे आम्ही पण देतो, ते लोक पण आणून देतात आम्हाला, असं सगळं असतं, म्हणजे गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळे हे सगळं करायचं आहे. म्हणजे दुधीचा की नाही हलवा करणार आहे मी, मग ते पण किसून घ्यायचे, काकडी पण किसून घ्यायची, हे सगळी तयारी करून ठेवते आता. आणि हे वाटाणे जरा भिजत घालते भाजीसाठी. वाटाण्याची भाजी खायची इच्छा झाली मला, नंतर जरा भिजत घालून ठेवते, मग संध्याकाळी बनवता येईल. छान. तर पूर्ण एक काकडी ना इथे मी किसून घेतलेली आहे आणि गूळ बघा घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण आपल्या अंदाजाने, म्हणजे आपण किती गोड खातो, किती कमी खातो ह्याप्रमाणे. आता तुम्हाला प्रमाण थोडंसं बघा जास्त वाटत असेल, म्हणजे मागच्या पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की थोडंसं मी म्हणजे नाश्ता असू दे, जेवण असू दे, जास्तच बनवते, कारण घरी आमच्या कोणी ना कोणी येतंच. आणि असं जेव्हा वेगळं काही असं बनवते ना मी, त्यावेळेस कोणी ना कोणी येतंच घरामध्ये. त्याच्यामुळे नेहमीच म्हणजे आजचंच नाही येते, पूर्वीपासूनच आहे. त्याच्यामुळे कोणताही पदार्थ जेव्हा मी घरामध्ये तयार करते तर तो थोडासा जास्त प्रमाणातच असतो. तर इथे बघा काकडी आहे ना, ती किसून घेतलेली, ती कढईमध्ये टाकलेली आहे, त्यात नंतर गूळ टाकलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. म्हणजे गूळ जो आहे ना तो विरघळेपर्यंत फक्त आपल्याला जरा गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे. नंतर परातीमध्ये टाकून ठेवलं, म्हणजे लगेच थंड व्हायला पाहिजे म्हणून परातीमध्ये टाकून ठेवलं. त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं, म्हणजे मीठ टाकलं ना का एक वेगळीच आहे ना चव येते. कोणत्या पण गोड पदार्थामध्ये मीठ थोडंसं टाकायचं, चव अजून आहे ना खुरून येते त्या पदार्थाची. त्यात नंतर हळद टाकलेली आहे, हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त. आणि साधारण असं थंड झाल्यानंतर त्यात आहे ना गव्हाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं. तर 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि ते 2 ते 2.5 वाटी तांदळाचं पीठ आहे ना, मी चाळून ठेवलं होतं दुसऱ्या डिशमध्ये, ते टाकून घेतलं आणि व्यवस्थित सगळं असं जे पीठ आहे ना ते मळून घेतलेलं आहे. म्हणजे समजा आपल्याला वाटलं की नाही आता थोडंसं पातळ झालेलं आहे, तर वरून आपण तांदळाचं पीठ की नाही याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि ते जे काय बरं काकडीचं जे मिश्रण होतं ना, ते साधारण असं गरमच होतं, त्याच्यामुळे पीठ असं छान असं मळून आलं होतं. थांबा, जाऊ नका, वडे बनवते, खा आणि जावा. थांबलेत ना काका? तर ते वडे बघा थापायला सुरुवात केलेली आहे 2 बोटाच्या मदतीने, किंवा पूर्ण 5 बोटं जरी घेतलात ना तरी छान असे थापून होतात. कोणाला जर का थापायला जमत नसतील, म्हणजे बघा नवीन नवीन असतात शिकणारे ना, तर काय करायचं, सरळ लाटणी घ्यायची आणि अलगद असे लाटून घ्यायचे. छान असे वडे ना आपले लाटून होतात लहान लहान आकारामध्ये. आता हे जे वडे आहेत ना ते जास्त बघा मी जाड नाही करणार आहे, म्हणजे मीडियम ह्याच्यामध्ये, म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही, अशा मीडियम ह्याच्यामध्ये पीठ घेतलेलं आहे मी. आणि आता हळूहळू इथे थापून झाल्यानंतर एकीकडे मी तळायला पण बघा सुरुवात केलेली आहे. आता ह्या वड्यांमध्ये आपण काय टाकलं आहे, गूळ टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा तळतो ना वडे, तर हे पटकन की लाल होतात आणि असं आपल्याला वाटतं की नाही ते आता झालेले आहेत तयार, पण तसं नसतं, ते आतून आहे ना कच्चे राहतात. त्याच्यामुळे तेल गरम झाल्यानंतर गॅस आहे ना एकदम फास्ट पण नाही ठेवायचा आणि एकदम स्लो पण नाही, मीडियम ह्याच्यावरती हे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे. म्हणजे थोडंसं लालसर झाले ना तरी पण चालतील, कारण ते लाल होतातच, ते गूळ असतं ना त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची तळते वेळी, नाहीतर मग आतून आहे ना कच्चे राहतात वडे हे. तर इथे बघा छान असे वडे आपले तयार करून झालेले आहेत. आणि जेव्हा मी हे वडे करायला घेतले ना त्यावेळेस गरमागरमच सगळ्यांना, म्हणजे बाहेर त्यांचं खाणं चालू होते, काका पण बसले होते आणि कुणालचे बाबा ह्यांनी पण आहे ना गरम गरम खायला घेतले होते. आता शूटिंग कोण करणार, कारण मी इथे माझं काम करत होती, माझं सगळं जे काही काम असेल ना शूटिंग ते सगळं मीच करते, कुणालच्या बाबांना काय अजून फारसं जमत नाही. तर हे बघा गरमागरम वडे आपले तयार झालेले आहेत. तर वडे बघा माझे आत्ताच करून झालेत, आत्ताच मी गॅस बंद केला आणि ते चहा ठेवलेला आहे. कुणालच्या बाबांनी चहा ठेवला आहे, हा त्यांना चहासोबत आवडतात त्याच्यामुळे. काका पण आपले आले होते, ते सुद्धा वडे खाऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण कसं कधी पण मी जास्त करते. पीठ बघा आता हे एवढंसं पीठ राहिलेलं आहे, ते संध्याकाळी चहासोबत किंवा रात्री जेवणाला होऊन जाईल. आता हे असं झाकून ठेवते. आणि हे बघा इतके हे वडे काढलेले आहेत, थोडेसे एक्स्ट्राच काढलेले आहेत, जर कोण आलं गेलं तर पटकन आपल्याला पुढे करता येतात ना त्याच्यामुळे. चला आता हे चहासोबत त्यांना देते खायला. आणि दुधी हलवा बनवायचा आहे, पण आत्ता नाही, थोड्या वेळाने बनवते. पहिला बाकीची कामं आहेत ना घरातली ती करून घेते, त्यानंतर. बुडवून नाही खात चहासोबत. हे बघा हे असे वडे आणि चहा अशा ह्याच्यासोबत कुणालच्या गावांना आवडतात.
मी मात्र लोणच्यासोबत घेणार आहे. मी चहासोबत काय पण खाऊ शकतो. चपाती पण ना, सगळं सगळं चायसोबत. केळ्यासोबत एक चपाती वगैरे केळ्यासोबत पण छान लागते, आंब्यासोबत ना. आता गावी आहोत म्हणून सगळं भेटतंय आपल्याला, घरचं सगळं. मुंबईला सगळं विकत आणायचं आणि खायचं. पाऊस पडणार आहे. तर आता 3:45 वाजलेत संध्याकाळचे आणि मी चहाची पात काढायला चाललेली आहे. आपल्याकडे म्हणजे रान साफ करायला रिया आले आणि आमचे काकी आलेले आहे. त्यांना सांगितलं होतं आणि कुणालचे बाबा पण गेलेत, त्याच्यावरती आज ते आलेले आहेत आणि काम त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणून मग मी ना चहा ठेवते आणि नाश्ता त्यांच्यासाठी काहीतरी बनवते पटापट. पात काढून घेऊया. शेरू फटका देणारा. तर हे बघा चहा ठेवले, आता जरा कडू देत. आणि आपले वडे ना, काकडीचे वडे, ते पीठ बघा आहे थोडंसं, त्याच्यामुळे वडे म्हटलं पटापट बनवून घेते. अजून वेळ जाईल थोडासा व्हायला. रिया, सगळेजण म्हटलं बघतायत तुम्हाला, नाही असं विचारतात रिया कुठे गेली, रिया दिसत नाही. आणि ही आमची काकी आहे बघा, अक्षयची मम्मी. रॉनीच्या घरातले माणसं. रॉनीला सगळेजण ओळखतात ना बरोबर. कसलं झाड आहे ते? खैर आहे काय? काटेरी असतं ना ते. मी म्हटलं आता माळ संपल्यावरतीच याल, तरी आलात ना. अच्छा, हा हा हा. उद्याचं पण आहे ना आमंत्रण. हा हा हा. या चाय पियाला. तर फायनली बघा आपलं रान साफ करायचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे आम्ही दोघांनी सुरुवात केलीच होती, पण आता ह्या दोघीजणी बघा हाताशी आलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे हे जे काम आहे ना ते पटापट होऊन जाईल. तर इथे चहा नाश्ता सर्वांना मी खायला दिलेला आहे आणि बसून आम्ही गप्पा गोष्टी पण केल्या, म्हणजे चहा पिताच. आणि त्याच्यानंतर पुन्हा कामाला आम्ही सुरुवात केली होती. म्हणजे मी सुद्धा गेली होती थोडं, म्हणजे अर्धा तास मी त्यांच्यावर सोबत काम केलं आणि मग एक 6च्या दरम्यान मग काम बंद करून टाकलं. तर चला मग ताईनो, आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.